पवन चक्की की तांबे की तारें लूटने वाला गिरोह हुआ गिरफ्तार, स्थानीय अपराध शाखा की सफल कार्यवाही। पवन चक्की की तांबे की तार लूटने वाला गिरोह गिरफ्तार। धाराशिव जिले के नलदुर्ग पुलिस थाने की हद में स्थित गंधोरा पाटी गांव में रिन्यू कंपनी की पवन चक्की पर हुई लूटपाट की गुत्थी सुलझाते हुए स्थानीय अपराध शाखा ने बड़ी कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया। इन आरोपियों से कुल 7 गंभीर मामलों का खुलासा हुआ और पुलिस ने इनके पास से कुल 12,23,000 रुपए का माल किया जब्त। 19 मार्च 2025 को कुछ अज्ञात चोरों ने पवन चक्की के सुरक्षा रक्षकों को बांधकर और मारपीट करते हुए पवन चक्की के अंदर की वायरिंग से तांबे की तार जबरन चुरा ली थी। इस घटना के बाद नलदुर्ग पुलिस थाने में मामला दर्ज हुआ। इस गंभीर मामले की जांच वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में स्थानीय अपराध शाखा के निरीक्षक कसार और उनकी टीम ने तकनीकी विश्लेषण के साथ पारंपरिक तरीकों का इस्तेमाल कर की थी। प्राप्त जानकारी के आधार पर पुलिस ने 3 लोगों को हिरासत में लिया। 19/3/2025 रोजी नवदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा घडला होता। रिन्यू कंपनीच्या ज्या टॉवर्स आहेत पवन चक्कीच्या, त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी त्या ठिकाणी जो रखवालदार नेमलेला होता त्या टॉवरवरती, त्याला मारहाण करून त्याला बांधून त्या ठिकाणची जी तांब्याची तार आहे ती त्यांनी चोरली होती। आणि नंतर मग हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने नवदुर्ग पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्याचा आणि गुन्हा उघडकीस आणण्याचे आम्हाला निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील जे अधिकारी आहेत आणि पोलीस अंमलदार आहेत त्यांना या गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। आणि या गुन्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार आणि त्यांच्या टीमला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गोपनीय माहितगाराच्या सहाय्याने काही महत्त्वपूर्ण अशी माहिती प्राप्त झाली आणि त्या माहितीच्या आधारे 3 आरोपींना की सुनील शंकर शिंदे, गणेश शंकर काळे आणि राहुल लाला शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरील गुन्ह्याची कबुली दिली। केवळ याच गुन्ह्याची नाही तर धाराशिवमध्ये जे वेगवेगळे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा एकूण 6 गुन्ह्यांची प्लस हा असे एकूण 7 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरलेली जे मुद्देमाल आहे की तांब्याची तार आहे ती देखील त्यांनी काढून दिली। अशी एकूण 721 फूट लांबीची आपली तांब्याची तार त्यांनी काढून दिलेली आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो ही देखील त्यांनी काढून दिलेली आहे। असे एकूण अंदाजे 12.5 लाख रुपयाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे। आता हे जे आरोपी आहेत यांना आपण पुढील तपासकामी नवदुर्ग पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देत आहोत मुद्देमालासकट। आणखीन सखोल चौकशीच्या अंती तपासाअंती आणखीनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु यामधून एक चांगली गोष्ट अशी आहे की मागील काही दिवसांपासून जे सत्र चालू होतं ती टोळी सक्रिय होती। विशेष करून पवन चक्कीमध्ये जाऊन त्या ठिकाणचे जे रखवालदार असतात किंवा सुरक्षा रक्षक असतात त्यांना मारहाण करणे, त्यांना बांधून ठेवणे आणि त्या ठिकाणच्या तांब्याच्या तारा लुटण्याची यांची सवय होती। त्यामुळे थोडंसं अस्थिर असं वातावरण निर्माण झालं होतं। याला कुठेतरी आता निश्चितच या कारवाईमुळे आळा बसण्याची पूर्ण अपेक्षा आहे।